हॅलो नमस्कार, मी कविता स्वागत करते माझ्या आजच्या नवीन आणि छान अशा व्हिडिओमध्ये. तर थंडीचा सीझन चालू आहे, म्हटलं चला मस्त असे ड्रायफ्रूट्स लाडू करूया. काय काय साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेच आहे. लाडू कसे वाटतात ते पण कमेंटमध्ये सांगा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एवढं सगळं साहित्य मी वापरलेलं आहे आणि ग्रॅमनुसार मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे. लाडू बनवत असताना खोबरं आहे ना आपल्याला किसून घ्यायचं आहे. आपण ते बाहेर जे रेडीमेड खोबऱ्याचा किस भेटतो त्यामध्ये ना तेलाचं प्रमाण खूपच कमी असतं आणि एकदम ड्राय असतं. आपण हे ना ओलं म्हणजे सुकं नारळ आणून ते किसून घ्यायचं. त्याच्यामध्ये ना ऑइलचं प्रमाण जास्त असतं आणि ते आपल्याला पौष्टिक असतं. तर मी इथं 2 खोबऱ्याच्या वाट्या किसून घेतलेल्या आहेच, म्हणजे 200 ग्रॅम खोबरं मी इथं यूज केलेलं आहे. ग्रॅमनुसार सगळं मेजरमेंट मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर आता चला रेसिपीला सुरुवात करूया. इथं खोबरं घेतलेलं आहे, चांगलं गोल्डन सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. सगळं इन्ग्रेडियंट भाजायला जवळपास 1 तास लागतो. घाई करायची नाही, गडबड करायची नाही. साहित्य व्यवस्थित भाजून घ्यायचं, कारण की हे साहित्य हे इन्ग्रेडियंट खूप महाग आहे. त्यामुळे काळजीपूर्वक ही रेसिपी ऐकायची, व्यवस्थित करायची. खोबरं खाल्ल्याने आपले पचन क्षमता वाढते, आरोग्य सुधारते आणि हाडे मजबूत होतात, हे खोबऱ्याचे गुणधर्म आहे. त्यानंतर आपण खोबरं आता काढून घेतलेलं आहे. त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तूप घालून घेणार आहोत. तर इथं मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला ना काजू, बदाम, पिस्ता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. एक एक करून आपण आता इथं भाजून घेणार आहे. मस्त तुपामध्ये ना भाजून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम पूर्णपणे कमी ठेवायची आहे. तर चला मी तुम्हाला आता बदामचे थोडेसे फायदे सांगते. बदामात प्रथिने, हेल्दी फॅट्स व मॅग्नेशियम असतात, त्यामुळे शरीराला ताकद मिळते. बदामामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर असल्याने ना स्मरणशक्ती वाढण्यास भरपूर मदत होते. त्यामुळे बदाम खाल्लेले चांगले असते आपल्याला. रोज सकाळी 4 ते 5 बदाम रात्रीच भिजत घालून ठेवायचे आणि सकाळी उठल्यावरती हे 4-5 बदाम खायचे. बदामाचे खूप सगळे फायदे आहेत, ते तुम्हाला बाकी काही माहीतच असेल. सगळे सांगत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर बघा, एक एक दोन दोन असं उदाहरण मी तुम्हाला इथं म्हणजे माहिती थोडीशी सांगत आहे. तर बदाम इथं भाजून गोल्डन सोनेरी कलर आला, काढून घ्यायचे. त्यानंतर आपण लगेच त्याच कढईमध्ये ना काजू भाजून घेणार आहे. तर इथं काजू टाकून घेतलेले आहे. चला आता आपण थोडेसे काजूचे फायदे बघूया. काजू शरीराला ऊर्जा देतात व थकवा कमी करतात. हृदय निरोगी ठेवायला मदत करतात. काजूमुळे हाडे व स्नायू मजबूत होतात. स्मरणशक्ती व मेंदूचे कार्य चांगले होते. काजू छान गोल्डन सोनेरी कलर आला, काढून घ्यायचे. त्याच कढईमध्ये आपल्याला परत थोडंसं तूप घालायचं आहे. एक एक दोन दोन चमचे असं तूप घालून आपल्याला सगळे साहित्य इथं भाजून घ्यायचं आहे. इथं मी आता अक्रोड घेतलेले आहे. इथं अक्रोड पण आपल्याला गोल्डन सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तोपर्यंत आपण अक्रोडचं काय गुणधर्म आहे ते बघूया. अक्रोड मेंदूची ताकद व स्मरणशक्ती वाढवते. हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. अक्रोड रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. अशा पद्धतीने अक्रोडचे पण भरपूर सगळे फायदे आहे. अक्रोड चांगले सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेतले आणि आता काढून घेत आहे. आपली पचनशक्तीसुद्धा अक्रोडमुळे वाढते, त्यामुळे अक्रोड खाणंसुद्धा खूप फायदेशीर आहे. त्याच कढईमध्ये आता आपण मखाना भाजून घेणार आहे. मखानेसुद्धा थोडंसं तूप घालून भाजून घ्यायचे आहे. मखान्याचे गुणधर्म आपण बघूया. मखान्यामध्ये प्रथिने व फायबर भरपूर असतात, त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. त्याच्यानंतर मधुमेहामध्ये साखर नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त आहे. हृदय निरोगी ठेवताना कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवते आणि कॅल्शियममुळे हाडे व दात मजबूत होतात. त्यामुळे आपल्याला मखानासुद्धा खूप हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी. त्याच्यानंतर आपण कढईमध्ये पिस्ता टाकून घेतलेला आहे. पिस्ता पण आपल्याला छान असं कमी गॅसवरतीच भाजून घ्यायचा आहे. तर चला पिस्त्याचे गुणधर्म बघूया. डोळ्याच्या आरोग्यासाठी पिस्ता उपयुक्त आहे. पचन सुधारून वजन नियंत्रणात मदत करतो. त्वचा व केसांसाठी पिस्ता फायदेशीर ठरतो. त्यामुळे पिस्ता पण आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे, गुणकारी आहे. पिस्ता पण छान गोल्डन सोनेरी कलर आलेला आहे, काढून घेतलेला आहे. त्यानंतर आपण आता मनुके टाकून घेणार आहे. मनुके छान अशी फुलेपर्यंत आपण भाजून घेणार आहे. तर चला मनुक्याचे फायदे बघूया. रक्तातील हेमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते. शरीराला पटकन ऊर्जा देतात. हाडे मजबूत ठेवण्यास उपयुक्त ठरते. तसेच त्वचा चमकदार व निरोगी ठेवतात. त्यामुळे मनुके सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. तर मनुके आपला चांगले भाजून घ्यायचे आहे, म्हणजे चांगले फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. तर थोडे थोडे गुणधर्म तुम्हाला सांगत आहे, जेणेकरून आपल्याला कळेल की याच्यामध्ये काय काय आपल्याला भेटतं. हे सगळं पौष्टिक आहे. मनुके छान अशी फुललेली आहे. आता आपण परत त्यांना काढून घेणार आहोत. सगळे इन्ग्रेडियंट आपण एका ताटामध्ये व्यवस्थित काढून घेतलेले आहे आणि मनुके आपण मिक्सरला बारीक करणार नाही आहे, तर आपण तसेच टाकणार आहोत. त्याच्यानंतर इथं फुटाणे वापरलेले आहे. फुटाण्याचे पण खूप सगळे फायदे आहे आपल्याला.
फुटाणे पण खूप सगळे फायदे आहे फुटाण्याचे. आपले ज्यांना जास्त भूक लागते ना त्यांनी फुटाणे खाल्ले तर त्यांची भूक नियंत्रणात राहते, वजन छान राहते. त्याच्यानंतर रक्तातील साखर पण नियंत्रणात ठेवते. त्यामुळे फुटाणे छान भाजून घेतले आणि ते पण काढून घेतले. आता इथं आपण आपल्या सगळ्या सीड्स भाजून घेणार आहोत. म्हणजे आपण थोडक्यात बिया आपल्या घेतलेल्या आहेत त्या सगळ्या भाजून घेणार आहोत. हे आहे फ्लॅक्स सीड म्हणजे अळशीच्या बिया आहेत. तर याचे पण आपल्याला खूप सगळे फायदे आहेत. ते पण चांगले येण्यात भाजून घेतलेले आहे. त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये परत दुसऱ्या बिया टाकून घेतलेल्या आहे. इथं आपण घेतलेले आहे पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया. त्याचे पण फायदे मी इथं तुम्हाला वरती सांगते काय आहे ते. त्याच्यानंतर इथं सगळ्या भोपळ्याच्या बिया आहे ना छान अशा भाजून घेतलेल्या आहे. बिया भाजताना तुपाचा वापर मी केलेला नाही आहे. फक्त आपण ड्रायफ्रूट्स भाजले त्याच्यासाठीच आपण तूप वापरलेलं आहे. तर बघा तुपाचीच कढई आहे, तूप टाकण्याची गरज नाही आहे. छान भाजून घ्यायचे आहे. त्याचा वास वगैरे असतो तो निघून जातो. इथं टाकलेले आहे आपण सूर्यफुलाच्या बिया म्हणजे सनफ्लावर सीड्स. याचे पण काय गुणधर्म काय फायदे आहे ते तुम्हाला वरती मी फोटोमध्ये सांगतेच आहेत काय काय आहे ते. तर ते पण आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे. सगळे सीड्स व्यवस्थित भाजायचे म्हणजे त्याचा कच्चा वास निघून जाईल आणि खाताना आपल्याला जाणवणार नाही आपण काय काय सीड्स टाकलेले आहेत म्हणून. तर छान असे भाजून घेतले. कमी गॅसवरती सगळे सीड्स आपण भाजून घेत आहोत. तुम्हाला गुणधर्म ऐकायला कसं वाटलं ते पण मला कमेंटमध्ये सांगा. इथं आपण घेतो आहे टरबूजाच्या बिया. त्याचे पण काय काय फायदे आहे ते तुम्हाला इथं कॅप्शनमध्ये मी वरती सांगतच आहे. तर आपण त्यासुद्धा चांगल्या व्यवस्थित अशा भाजून घेणार आहोत. फळं खाल्ले का त्याचे फायदे वेगळेच होतात, पण त्या बिया खाल्ल्या तर त्या बियाचे फायदे आपल्या शरीरासाठी ते वेगळे होतात. ते तुम्हाला मी इथं कॅप्शनमध्ये दिलेले आहेत. तुम्हाला सांगत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी ना तुम्हाला इथं कॅप्शनमध्ये देत आहे. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, कॅप्शन वाचा. त्यामुळे आपल्याला आपले फायदे पण कळतात. तर बघा इथं छान अशा बिया भाजून झालेल्या आहे. कलर चेंज झालेला आहे. तर आता ताटामध्ये ह्या बिया काढून घेत आहे. व्हिडिओ कसा वाटला ते पण तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि तुम्ही नवीन असेल माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. छान व्हिडिओ येतात, छान ब्लॉग्स तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला भेटतात. आणि रेसिपी कशी वाटत आहे ते पण कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुमचं एक कमेंट, तुमची एक लाईक मला खूप प्रोत्साहन करते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच कढईमध्ये आपण आता चारोळी भाजून घेणार आहे. चारोळीचे पण खूप सगळे फायदे आहे ते पण मी तुम्हाला सांगते. चारोळीचे पण फायदे तुम्हाला मी इथं कॅप्शनमध्ये वरती दिलेले आहेत. चारोळी पण आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. इथं छान अशी चारोळी भाजून झालेली आहे. आता मी एक ताटामध्ये काढून घेत आहे. चारोळी आपण लाडूमध्ये पण टाकू शकतो. नसन टाकायची तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. त्यानंतर मी इथं तूप टाकून घेतलेलं आहे. तूप थोडंसं गरम होऊन द्यायचं. त्याच्यामध्ये आपण आता डिंक आहे ना तळून घेणार आहे. डिंक चांगला फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे. छान फुलतो एकदम. आपण जसं साबुदाणा आपण नायलॉनचा साबुदाणा कसं फुलतो तसा डिंक फुलतो. कमी गॅसवरती फुलून घ्यायचा आहे. छान फुलेपर्यंत ठेवायचं, भाजून घ्यायचं चांगलं. कच्चा डिंक ठेवला तर खाताना लाडूची चव बिघडू शकते. त्यामुळे डिंक छान भाजू द्यायचा, चांगला फुलू द्यायचा. बघा जसं नायलॉनचा साबुदाणा फुलतो ना तसाच आपला डिंक पण फुलतो. डिंकाचे पण थोडे 2-3 फायदे मी तुम्हाला सांगते. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. छान असा डिंक आपला फुलतो. कॅप्शनमध्ये तुम्हाला मी डिंकाची माहिती सांगितलेली आहे ती पण वाचा. बघा छान असा डिंक फुललेला आहे. आता आपण ताटामध्ये काढून घेऊया. एक पण डिंक असा नाही आहे का तो फुललेला नाही आहे. एकदम छान असा फुलून आलेला आहे. कमी गॅसवरतीच सगळं प्रोसेस करायची आहे. त्याच कढईमध्ये आता आपण थोडीशी मेथी टाकून घेणार आहे. मेथी पण छान अशी भाजून घ्यायची आहे. मेथीनं आपले कमर वगैरे जे दुखते, स्त्रियांसाठी पुरुषांसाठी दोघांसाठी पण मेथी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे या लाडूमध्ये थोडीशी जरी मेथी वापरा जेणेकरून आपल्याला कमरेचा त्रास कमी होतो. त्याच्यानंतर इथं गोडंबी टाकलेली आहे. गोडंबीचे पण खूप सगळे फायदे आहे. तर हे एकाच कढईमध्ये मी भाजून घेत आहे कारण की छोटे छोटे वस्तू आहे. त्याच कढईमध्ये मी परत खसखस टाकून घेत आहे. खसखसीचे पण खूप सगळे फायदे आहे. हे लाडूच एवढे फायद्याचे आहे आपल्या शरीरासाठी. ते मेन म्हणजे हिवाळ्यामध्येच का खातात, कारण की हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला ते सहन होतात. उन्हाळ्यामध्ये आपण खाऊ शकत नाही, पावसाळ्यात पण आपण खाऊ शकत नाही. हिवाळ्यामध्ये हा ऋतू असा आहे की या ऋतूमध्ये आपण पालेभाज्या असेल, लाडू असेल, हे सगळे आपल्या शरीराला सहन होतात, पौष्टिक असतात आणि आपल्या शरीरात त्या
पचल्या जातात त्या वस्तू. त्यामुळे ह्याच ऋतूमध्ये आपण हे सगळ्या गोष्टी खातो आणि हा ऋतू सगळ्या ऋतूंपेक्षा चांगला असतो. त्यामुळे ह्या ऋतूमध्ये जेवढं आपल्याला शरीरासाठी पौष्टिक वस्तू आहे त्या सगळ्या खायच्या, म्हणजे आपलं शरीर परत तंदुरुस्त राहतं, छान होतं, तेजदार होतं. त्याच्यानंतर मी इथं सगळ्या सीड्स नॉर्मल होऊन दिले, सगळे ड्रायफ्रूट वगैरे एकदम थोडेसे नॉर्मल टेम्परेचरला येऊन दिले. गरमच मिक्सरला बारीक नाही केलं. आमच्या घरामध्ये माझ्या सासऱ्यांना दात वगैरे नाही आहे जास्त, त्याच्यामुळे मी बारीक वस्तू म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या बारीक दळत आहे, म्हणजे मिक्सरला वाटत आहे, कारण की त्यांना चावत नाही. आणि त्यांनी पण आमच्यासोबत त्या गोष्टी खावा, त्यांच्या पण पोटामध्ये जावा, कारण की ते नुसतं काही वस्तू खाऊ नाही शकत. त्यामुळे मी त्या वस्तू ज्या आहे सगळे इन्ग्रेडियंट ते मिक्सरला बारीक वाटत आहे. तुमच्या घरात सगळे दातावाले माणसं असेल थोडक्यात, तर तुम्ही थोडेसे दरदरा ठेवू शकता, म्हणजे थोडेसे नॉर्मल असे जास्त बारीक न करता एकदम दरदरीत ठेवू शकता. जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर इथं मी खजूर घेतलेले आहे. खजूर पण मस्त तुपामध्ये भाजून घेतलेली आहे, सैल झालेली आहे. त्याच्यानंतर इथं मी ना अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. गूळ आहे ना मी सुरीच्या साहाय्याने असं कट करून घेतला आहे. तुम्ही किसून घेतला तरी चालेल. गूळ आपल्याला कढईमध्ये टाकून घेतलेला आहे आणि आपण आता इथं तूप वापरणार आहे. तर अर्धा किलो तूप घेतलं होतं, ते भाजून थोडंसं भाजताना पण टाकलं आणि त्याच्यानंतर उरलेलं सगळं तूप मी इथं याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे गुळामध्ये. गूळ आणि तूप असं एकजीव व्हायचा, म्हणजे उकळून घ्यायचं नाही आहे आपल्याला, फक्त गूळ तुपामध्ये विरघळला पाहिजे. गुळाचे जे खडे आहे ते विरघळून गेले पाहिजे तोपर्यंतच, आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची. अजिबात शिजवून किंवा उकळून घ्यायचं नाही आहे गूळ आपल्याला, फक्त त्याची जी गाठी वगैरे आहे त्या फोडून घ्यायच्या आहे. आणि लगेच आपण मोठं पातेल्यामध्ये हे सगळं काढून घेतलेलं आहे. सगळं बारीक मिक्सरला वाटून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. तर गूळ गरम आहे त्यामुळे ना चमच्याने उलटणीने तुम्ही असं मिक्स करून घेऊ शकता. मला रिया मदतीला आली होती आणि आम्ही दोघींनी मिळून हे सगळे लाडू केलेले आहे. एक दिवस आधी त्यांचे केले आणि दुसऱ्या दिवशी आमचे लाडू केले. अशा पद्धतीने हे आम्ही लाडूची रेसिपी दोघींनी मिळून केलेली आहे. ती पण मला हेल्प करत होती. तर बघा इथं सगळे लाडूची रेसिपी इथं पूर्णपणे झालेली आहे आणि गरमच हे लाडू बांधायला घ्यायचे आहे. तुम्हाला मी इथं बांधून दाखवते. एकदम परफेक्ट मेजरमेंट झालेलं आहे. कुठंही काही चुकलं नाही आहे. कुठं वरतून काही टाकायची गरज पण पडली नाही. तर अशा पद्धतीने मी हे मेथीचे डिंकाचे लाडू बनवलेले आहे. तर बघा लाडू वळून दाखवत आहे मी तुम्हाला. जास्त प्रेस पण करावे लागत नाही आहे. एकदम हळूवारपणे हे लाडू बनवत आहे आणि छान असे लाडू आता मी बांधून घेते. अशा पद्धतीने मी हे सगळे लाडू बांधून झालेले आहे. बघा दिसायला पण एकदम सुंदर दिसत आहे आणि ज्यांना दात नाही त्यांना पण खाता येईल अशा पद्धतीने हे लाडू झालेले आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हिवाळा संपत आलेला आहे. तुम्ही पण लवकर ही रेसिपी बघून नक्की तुम्ही तुमच्या घरी लाडू बनवून खा. खूप छान लाडू झालेले आहे. तर नक्की माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. छान व्हिडिओ, छान रेसिपी तुम्हाला माझ्या या यूट्यूब चॅनल बघायला भेटेल. तर चला भेटूया उद्याच्या छान रेसिपीसोबत ब्लॉगमध्ये.